रामकृष्ण. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्र जननी देवाची. माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असलेली आपली ही चिंतन मालिका आमची ज्ञानराज माऊली. गेली 6 दिवस आपण आमची ज्ञानराज माऊलीवर चिंतन केलं आणि आज आमची ज्ञानराज माऊली भाग 7 म्हणजे समारोपाचा भाग. हे सप्तदिनीचं पुष्प आपण आज माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे आपण गेली 6 भागामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आमची ज्ञानराज माऊली हे आपलं चिंतन मालिका म्हणा, पुष्प मालिका म्हणा, आवडीनं ऐकत आहात. आज त्याचा समारोप आहे आणि गेल्या 6 भागामध्ये चिंतन करत असताना माऊलींच्या पूर्वजांचा इतिहास, माऊलींचा जन्म, त्यानंतर माऊलींच्या सोबत निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपन काका या सर्व भावंडांचं थोडंफार का होईना जीवनचरित्र. कारण यांचं स्वतंत्र असं चरित्र कुठे आपण वर्णन करत नाही, पण माऊलींच्या सोबत या सर्व भावंडाचं चरित्र येतच. माऊलींचं पैठण जाणं, पैठणहून त्या ठिकाणी शुद्धीपत्र, नेवासा, ज्ञानेश्वरी लिहिणं, अमृतानुभव लिहिणं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, निर्जीव भिंत चालवणं, पाठीवरती मांडेर, हे सर्व प्रकार आपण बघितले. आणि त्यानंतर माऊली ज्ञानोबारायांचं तीर्थावळीचं महत्त्वाचं प्रकरण आपण मागच्या भागामध्ये सुरू केलं होतं. तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये माऊली ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले आणि भगवंताचे लढिवाळ भक्त असलेले भक्त शिरोमणी, प्रेम भांडारी भक्त नामदेवरायांच्या सोबत माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी काय करताय? तीर्थयात्रा करताय. भगवंताने त्यांची बोलवण केली, भीमेच्या पार गेले. इथपर्यंत मागच्या भागामध्ये आलो होतो. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि माऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय हे आपले भीमातीर पार करून तीर्थयात्रेला निघाले. इकडे भगवंत वापस आले, तोही आपण वृत्तांत बघितला. आता इथून पुढची कथा मी थोडक्यात सांगतो आणि माऊलींच्या समाधी संजीवनाचं जे थोडं प्रकरण आहे ते सांगतो आणि आजचा भाग आपण संपवणार आहोत. असं आहे, माऊली ज्ञानोबाराय नामदेवरायांसोबत तीर्थयात्रा करतायत. मी मागच्या भागामध्ये सांगितलं होतं तीर्थयात्रा कुणासोबत करावी, कारण तीर्थयात्रा तुम्ही आम्ही करतो, पण माऊली ज्ञानोबारायांनी भक्तांच्या सोबत तीर्थयात्रा केली. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत आणि नामदेवराय प्रेम भांडारी भक्त आहे आणि ज्ञान आणि भक्तीचा संगम जिथे होतो ती तीर्थयात्रा फलद्रूप होते महाराज. कारण नामदेवरायांची भक्ती आणि माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञान ज्यावेळेला एकत्रित चालतं ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जगताचाही उद्धार होतो आणि देव सुद्धा त्या ठिकाणी आपला ऋणी होतो. आता हे दोघेही ज्या वेळेला तीर्थयात्रेला निघाले, रस्त्यात चालले, पायी चालले, मग आपल्यासारखं गावाल्यावर टाळ वाजवत चालले का? सदैव देवाचंच भजन. काय सदैव देवाचं भजन, सदैव चर्चा नुसतं देवाचीच ना, का आपल्यासारखं घरी काय चाललं, गावात पाऊस झाला का, त्याच्या पोरीचं लग्न होतं ते झालं का, असे प्रकार नाहीत. हे सदैव देवाचं भजन, नामचिंतन आणि चर्चा सुद्धा कुठली? संसाराची नाही. नका मदपाशी वधू संसाराच्या गोष्टी माझ्यासमोर वधू नका समोर. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे हे दोघेही फक्त आणि फक्त परमात्म्या संबंधानं चिंतन करत होते. तुम्हाला एक सांगू का, माऊली ज्ञानोबारायांसारखं ज्ञानी भक्त दुसरं कोणीच नाही महाराज. पण ते ज्ञानी या ठिकाणी भक्तीचं प्रेम काय असते हे बघण्यासाठी नामदेवरायांना त्या ठिकाणी विचारत होते, नामदेवरायांशी संवाद साधत होते. असं आहे, नामदेवरायांना ज्या वेळेला नामदेवराय निघाले, पण नामदेवरायांचं सर्व मन मात्र पंढरपुरात महाराज, पांडुरंग परमात्म्याच्या जवळ. नामदेवराय म्हणतात, देवा मला तुझीच आठवण येते रे. मी कुठे जरी गेलो तरी मला तुझीच आठवण येते. मला कटेवर कर ठेवलेला पांडुरंगच पाहिजे, मला पंढरपूरच पाहिजे, मला चंद्रभागाच पाहिजे, मला पुंडलिकच पाहिजे. हा एकविध भाव आहे, ही एकनिष्ठ भक्ती आहे. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात, नामदेवा काय तुझा भक्त, तुझा देव सर्वत्र नाही का रे?
विठ्ठल सर्वत्र आहे ना, विठ्ठल जळी स्थळी भरिला, हरिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. सर्वत्र विठ्ठल आहे ना, सर्वांच्या ठिकाणी विठ्ठल आहे. हे कुठेही असं एकही जागा नाही जिथं विठ्ठल नाही. असं असताना तू का बरं असं म्हणतोय? नामदेवराव म्हणतात, माऊली मला हे सांगू नका हो, हे खरं असेल काय असं, पण मला आहे ना त्या करकटावर असलेला विठ्ठल आणि त्याच्याशी बोलणं, त्याचं भजन करणं हेच समजते. बाकी मला तुमचं हे ज्ञान नाही कळत. अर्थात नामदेवरायांना ज्ञान कळत नव्हतं असं नाही महाराज, पण एक भक्त आहे, एक भक्तीच्या क्षेत्रातले श्रेष्ठ आहेत, एक ज्ञानाच्या क्षेत्रातले श्रेष्ठ आहेत. आणि दोघेही चालत होते, दोघेही तीर्थयात्रा झाल्या. मला द्वारकेला गेले, प्रवासला गेले, भरपूर तीर्थयात्रा, सर्व तीर्थयात्रा फिरता 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 एके ठिकाणी माऊली ज्ञानोबांनी थोडीशी गंमत म्हणून राजस्थानमधली गोष्ट आहे असं म्हणतात. रस्त्याने जाताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, तहान लागली हो, पाणी प्यायचं आहे. मग जंगलात कुठंतरी कूप आहे, कुठंतरी विहीर आहे. मग विहीर कूप दिसली, कूप म्हणजे छोटी विहीर, आड म्हणा. आणि त्या ठिकाणी मग माऊली ज्ञानोबा म्हणतात, नामदेवा मला तहान लागली. बरं ठीक आहे का विहीर कुठे? मग छोटीची आड बघितली आणि वाकून बघितलं तर पाणी खूप खोल आहे. आता विहिरीत उतरता येत नाही, आपल्याजवळ पाणी घ्यायचं साधन नाही. नामदेवराय म्हणतात, कठीणच आहे थोडं नाही का? मग माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवा मला काही समस्या नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी लघिमा विद्येचा वापर करून आतमध्ये उतरून पाणी पिऊ शकतो आणि तुम्हालाही आणू शकतो. नंतर म्हटलं. मग ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये उतरले, सूक्ष्म होऊन आतमध्ये उतरले, पाणी प्यायल्याने वर आल्याने नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा माझी तहान झाली, मी पाणी पितो, तुम्हाला आणू का पाणी? नामदेवराय म्हणतात, माऊली अहो तुम्हाला आणायचं असतं तुम्ही अगोदरच आणलं असतं ना, स्वतः पिऊन आल्याने आता म्हणतात आणू का पाणी? म्हणजे माझी मजा घेता, टिंगल करताय का माझी? माऊली म्हणतात, नाही रे तसं नाही, पण तुला म्हणता येत नाही सुषमा. नामदेव म्हणतात, मला कशाला बघायचं? अरे मला काही करायचंच नाही, माझा देव करेल ना. कोण? विठ्ठल पांडुरंग परमात्मा धावून येतो, तो देईल मला पाणी आणून देते. बापरे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हो तू आहे भक्त विठोबाचा, मग दे हाक मार त्याला. मग नामदेवरायांनी महाराज त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. भगवंता गजेंद्रासाठी तू धावत आला, द्रौपदीसाठी तू धावत आला, प्रल्हादासाठी तू धावत आला, मग माझ्यासाठी काय येत नाही? नामदेवानेशी तशी आळवणी देवाची केली. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा धावतच महाराज तिथे पोचला आणि ज्या कूपमध्ये अत्यंत खाली असं पाणी होतं, खूप डीप मध्ये कूप होती, खूप खोलवर पाणी होतं. इथे पाणी काढावं लागलं नाही, पाणी नामदेवरायांपाशी आलं. सिंधू जसा समुद्रासारखं पाणी त्या कूपमधून निघालं. नामदेवरायांनी स्वतःही पाणी पिलं, इतरांनाही पाणी दिलं. नामदेवराय म्हणतात, माऊली तुमचं ज्ञान आहे ना, तुम्ही ज्ञानाने सूक्ष्म होऊन पाणी प्यालात, स्वतः प्यालात, पण माझ्या पांडुरंगाचं, माझ्या भक्तीचं श्रेष्ठत्व असं आहे की पाणी सर्वांसाठी वर आलं, सर्वजण पाणी प्याले. हा एक चमत्कारातला प्रसंग आहे महाराज. अजूनही म्हणतात राजस्थानमध्ये त्या विहिरीला असं पाणी आहे असं लोक सांगतात. अर्थात एक भक्त असलेल्या नामदेवरायांसाठी विठ्ठल परमात्मा कसा धावून येतो? नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा खरंच तू देवाला ऋणी केलं नाही का? केला ऋणी नारायण, देव भक्ताचा ऋणी आहे मला. ते ऋणावे पण दे कुणी अंगी. माऊली म्हणतात की नाही, ते ऋणावे पण दे कुणी अंगी. भक्तांचा ऋणी आहे देव, मग देव धावून येतो. असा प्रकार घडला. पुन्हा आणखी तीर्थयात्रा सुरू झाली आणि मग तीर्थयात्रा करता 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 तीर्थयात्रा समारोप करताना, मग समारोप करता करता संपता पुन्हा पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर नामदेवरायांनी वेशीवरच दंडवत घातलं. महाराज झळझळीत सोनं सड कळस दिसतो आगळा, बरवे बरवे पंढरपूर विठोरायाचे नगर. देवा आलो रे मी पंढरपूर, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. कित्येक प्रमाण आहेत ना पंढरीचे नाही का? मी सर्व फिरलो. तुकोबाराय का म्हणून सांगतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे.
ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठी. नामदेवराय सुद्धा तेच त्यांच्या मनामध्ये आहे. नामदेव म्हणतात देवा असं पंढरपूर कुठे नाही रे, असा देव कुठे नाही, ऐशे हरिदास कुठे नाही. मी सर्व फिरलो पण असं भजन मला कुठे दिसलं नाही. टाळाचा झंकार, मृदंगावरची थाप, विण्याची झंकार, टाळ्याचा ध्वनी आणि भजन चाललाय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई पुंडलिकावर धरे विठ्ठल. नाही महाराज कुठेच नाही. ऐसा हरिदास ऐसा प्रेमरस ऐसा नाम घोष सांगा कुठे. तुका म्हणे आम्हा नाथा करणे पंढरी निर्माण केली देवी. अशा पंढरपूरला आलो आणि गेल्या बरोबर नामदेवरायांनी देवाला कळकळून पायाला मिठीच घातली. हो देव सुद्धा वाटच बघत होते ना नामदेवरायांची. आणि सांगितलं देवा आता मी कुठे जाणार नाही बाबा तुझ्या चरण सोडून. झालं. देवानी सुद्धा नामदेवरायांना आपल्या पोटाशी घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. माऊली नाडोबाला सुद्धा देवाला घेतले. देवालाही आनंद झाला आणि देव म्हणतात नामदेवा आता मात्र तुम्ही खूप तीर्थयात्रा करून आला, पुण्यवान आहात तुम्ही, आता आपण मावंद केलं पाहिजे. आणि मग मावंद करण्याचं ठरलं. क्षेत्रातल्या सर्व ब्राह्मणांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. स्वतः देव ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी सर्वांच्या घरी आमंत्रण दिलं. मोठा कार्यक्रम झाला मावंद्याचा. सर्व त्या ठिकाणी संत महात्मे आले. त्यात सुद्धा चमत्कार आहे, पण मी तो नामदेवरायांच्या चरित्र प्रकरणामध्ये सांगितलेला आहे. संत चरित्राच्या आपल्या ह्या मालिकेमध्ये चिंतन करत असताना नामदेवरायांच्या चरित्राचा ज्या वेळेला मी विचार केला त्यावेळेला मी ते चिंतन सांगितलं होतं, पुन्हा इथे रिपीट करत नाही. अर्थात मावंद झालं आणि नामदेवराय पुन्हा आणखी आपल्या रावळात जाऊन भगवंताची भजन पूजन करायला लागले. इकडे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली, कार्तिकी एकादशी आली. कार्तिक शुद्ध एकादशी. आणि मग सर्व संतांचा भार पंढरीत जमा झाला. माऊली ज्ञानोबारायण सकट, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, गोरोबा काका, सावता महाराज, चोका मेळा, सर्व 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 आदी संत त्या ठिकाणी पंढरपुरात जमले. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. दशमीला नगर प्रदक्षिणा झाली. एकादशीला देवाचं त्या ठिकाणी दर्शन झालं. प्रदक्षिणा, दर्शन, कीर्तन, भजन. द्वादशी झाली, त्रयोदशी झाली, पौर्णिमेचा काला झाला. आणि माऊली ज्ञानोबाराय देवाजवळ गेले आणि देवाला म्हणतात देवा आता ज्या कामासाठी मी आलो होतो ते माझं काम संपलं, माझं अवताराचं काम संपलं, आता सर्वच झालं. लोकांना मी सन्मार्गाला लावलं, भागवत धर्माची पताका उंच फडकवली, वारकरी संप्रदायाची स्थापना केली, माझी तीर्थयात्राही झाली, सर्व झालं. आता मला अवतार कार्य संपवायचं आहे. आता मला या पंढरपुरात तुमच्या ठिकाणी समाधी घ्यायची आहे. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी, परी समाधी हे तुझा पाशी घेईन देवा. देवा तुमच्याजवळ मला समाधी घ्यायची आहे. देव म्हणतो माऊली ज्ञानोबाराय अहो असे गडबड करू नका, तुम्हाला इथे समाधी घ्यायची नाही. ही एकादशी माझी आहे, तुम्ही इथं समाधी घेतली तर माझं दर्शन कोण करेल, तुमचंच दर्शन करेल नाही का. कारण माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार देवा, देव सुद्धा ज्यांचं दर्शन घेतो महाराज. तुमची समाधी तुम्हाला अलंकापूरला घ्यायची आहे. आणि मग देवाने सांगितलं माऊली विठोजी म्हणे ज्ञानदेवा तुझी विश्रांती मज ठेवा, ते मुराली आमच्या भावा निसंदेह कैसे समाधान ज्ञानदेवा, अलंकापुरी समाधी ठेवा, विठ्ठल ओळला उल्लावा नित्यरूप समाधी. तुम्ही आळंदीला समाधी घ्या. आणि मग कार्तिक शुद्ध एकादशी आमची आणि कार्तिक वद्य एकादशी तुमची. ठरलं तिथेच, कराडाच झालं बघा. पंढरपूरला कार्तिक वद्य एकादशीला यायचं, कार्तिक शुद्ध एकादशीला यायचं आणि आळंदीला कार्तिक वद्य एकादशीला जायचं असं ठरलं. देवाने फरमान काढलं सर्व संत मंडळींना, वारकऱ्यांना, अरे कोणी आपापल्या गावी जाऊ नका, आपल्याला आळंदीला जायचं आहे, माऊली ज्ञानोबारायांना समाधी द्यायची आहे. बाकीच्यांनी म्हटलं महाराज एवढ्या लवकर माऊलींना समाधी नाही. माऊलींची इच्छा आहे. ठरल्याप्रमाणे सर्वजण आळंदीला आले. अष्टमीला देव सुद्धा आलेत आणि अष्टमीपासून महाराज उत्सव सुरू झाला. आजही आपला आळंदीचा उत्सव हा अष्टमीपासून सुरू होतो. अष्टमी ते अमावस्या. अनेक प्रकारचं अष्टमीला काय केलं पाहिजे, नवमीला काय, दशमीला काय, एकादशीला काय, द्वादशीला काय, त्रयोदशीला काय, अमावस्येला काय, हे सर्व अभंगामध्ये आलाय. निळोबारायांच्या अभंगामध्ये आहे, नामदेवरायांच्या अभंगामध्ये आहे. मग देव वगैरे सर्व अष्टमीला आले
अष्टमीपासून कीर्तन भजन सर्व सुरू झाले. दशमीला जागर झाला, नगर प्रदक्षिणा एकादशीला झाली, द्वादशीला पारणं झालं. संत संकादिक ऋषी मुनी संत सर्व आले, मला सर्व आले. नारद, अंबरीश सर्व आले आणि माऊली ज्ञानोबारांच्या समाधीसाठी सर्वजण जमा झाले. नामदेवरायचे चारही मुलं, सावतोबा, गोरोबा, चोखोबा सर्व 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 आले महाराज. सर्व वारकरी जमले. अलंकापुराला सर्व पंढरीचा पोहा अलंकापुरी आला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्व आलेत महाराज. इंद्राणीच्या या तीरावर त्या तीरावर सर्वत्र वारकरी आणि माऊली ज्ञानोबारायांना त्रयोदशीला समाधी द्यायची. द्वादशीला रुक्मिणी मातेने स्वतः स्वयंपाक केला म्हणतात महाराज. सत्यभामा रुक्मिणीने स्वतः स्वयंपाक केला, सर्वांना जेवू घातलं. काय स्वयंपाक केला त्याचं हे वर्णन भंगामध्ये आहे. असो, द्वादशी झाली आणि त्रयोदशीला महाराज आता आंघोळ झाली. माऊली ज्ञानोबारांची आंघोळ झाली, सर्व झालं. सिद्धेश्वराला विचारलं, समाधीची जागा सिद्धेश्वरांनी सांगितली. नंदीच्या खाली, नंदीला उचलायचं, खाली जायचं आणि जाऊन बघितलं. समाधीची जागा साफ करायची म्हटलं. नारा, मादा, गोंदा नामदेवरायांचे मुलं आतमध्ये गेले. साफ काय करायचं महाराज, तिथे रत्न जडित असं महाराजांसाठी जागा करून ठेवलेली होती. मग सर्व वर आले आणि आता माऊलींना समाधीला बसवायचं आहे. भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, निवृत्तीदेव, सोपान काका, मुक्ताई आणि सर्व संत त्या ठिकाणी जमा झाले. माऊलींचा हात, एक हात विठोबाच्या हातात आहे, दुसरा हात निवृत्तीनाथांच्या हातात आहे. निवृत्तीनाथ माऊलींचे गुरुही आहेत आणि मोठे भाऊही आहेत. दोघांनीही माऊलींचा हात धरला आणि माऊलींना समाधीच्या ठिकाणी बसवलं महाराज. समाधीच्या ठिकाणी बसवलं. माऊलींनी 3दा नमस्कार केला. विठ्ठलाकडे 3दा बघितलं, निवृत्तीनाथांकडे 3दा बघितलं आणि आपले डोळे लावलेत. डोळे लावल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथाला धरून वर आले. निवृत्तीनाथांनी त्यावरती समाधीवरती शिळा ठेवली आणि माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी समाधीस्थ झाले. माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी संजीवनशी समाधी घेतली. समाधी घेताना अगोदर आपल्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली महाराज आणि ज्ञानेश्वरींचा माऊलींच्या आवडीचा 9वा अध्याय त्या ठिकाणी उघडलेला होता. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय समोर ठेवला, डोळे लावले आणि माऊली ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. प्रकार सर्व झाला महाराज. निवृत्तीनाथ वर आले. थरथरत्या हाताने निवृत्तीनाथ त्या ठिकाणी माझा ज्ञाना समाधीला गेला आणि मला राहावं लागलं. भगवान पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथाला समजावतात. निवृत्ती म्हणजे महाराज मूर्तिमंत वैराग्य, पण त्यालाही पाझर फुटावा, त्यालाही दुःख झालं. ज्ञानदेवा, कधी तुम्हाला काही मागितलं नाही रे, स्वतःसाठी मागितलं नाही. आपल्या आई वडिलांनी ज्यावेळा देहांत प्रायचित्त घेतलं, मला आईने सांगितलं होतं ज्ञाना हट्टी आहे, त्याचे हट्ट पुरव, पण तू कधीच माझ्याकडे कुठलाही हट्ट केला नाही. एकच हट्ट केला की जगासाठी तू एक पसायदान मागितलं की दुरितांचे तिमिर जाऊ. निवृत्तीनाथांना गैभरून आलं, सोपन काकांना गैभरून आलं, मुक्ताही रडायला लागल्या. अहो, देव यांना समजावतात. तुम्हाला सांगू, देव समजावता देव सुद्धा रडायला लागले. माऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. अनेक अभंग, अनेक प्रमाण आहे. आता आपल्याला माहिती आहे समाधी संजीवन सोहळा होऊन गेला, यावर चिंतन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. मी विस्ताराने चिंतन करणार नाही. मागल्या वर्षी ज्ञानोबा माझा या सदरामध्ये आपण ते चिंतन केलं होतं. असं आहे महाराज, माऊली समाधीस्थ झाले. सर्वांनी गजर केला. पुंडलीकवर धैर्य ठेवलं श्री ज्ञानदेव गजर केला. नामदेवराय सुद्धा हिरमुसले एका ठिकाणी जाऊन उभे राहिले. नामदेवरायांनाही रडू यायला लागलं. देव नामदेवरायाला समजायला गेले. देव नामदेवरायाला समजतात, नामदेवा रडू नको. अरे माऊली आणि मी वेगळा कुठं आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तुम्हाला माहिती आहे ना. अरे मीच ज्ञानेश्वर आहे, त्यामुळे रडू नका. असं म्हणता म्हणता रुक्मिणी बघतात देवच रडायला लागला. काय सांगावं महाराज, एवढी भक्ती, असा भक्त असावा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा आपण म्हणतो ना. नाथरायांनी काय सांगितलं? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, देवाचा प्राण सखा गेलाय, समाधीस्थ झालाय. सर्वजण दुःख करतात.
पण देवाने समजावलं, सर्वांनी समजावलं आणि मग नामदेवराय वगैरे तिथे थांबले. नंतर त्या ठिकाणी पंढरीला निघाले महाराज. असं म्हणतात, नामदेवराय म्हणतात, देवा मी पंढरपूरला येणारच नाही, तुझं दर्शनच घेणार नाही जोपर्यंत मला माऊली ज्ञानोबा दिसणार नाही. देवाने खूप समजावलं. अशी पण कथा आहे की पुन्हा ना एकदा माऊली ज्ञानोबा नामदेवरायांच्या भेटीसाठी आले, देवाने त्यांना बोलावले. ही कथा आहे. आणखी एक तुम्हाला सांगतो, पांडुरंग परमात्म्यालाही एवढं दुःख झालं महाराज, ज्यावेळेस आळंदून पांडुरंग परमात्मा पंढरपूरला गेले, राऊळात गेले नाहीत, मग कुठे आहेत? त्यांच्याही मनाला खूप विरह झाला, दुःख झालं. पांडुरंग परमात्मा विष्णू पदावर 1 महिना राहतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवळात पांडुरंग परमात्मा राहत नाहीत, ते विष्णू पदावर राहतात. मागच्या वर्षीच आम्ही गेलो होतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव मंदिरात नसतात, देव विष्णू पदावर असतात, असं आपला त्या ठिकाणी आपले जुने लोक सांगतात. अर्थात देवालाही दुःख झालं आणि देव सुद्धा पंढरपूरला गेले. असे आमची माऊली समाधीस्थ झाले. पण अजूनही माऊलींच्या समाधीजवळ गेलं तर असं वाटते साक्षात माऊली आपल्याला दर्शन देतात की नाही का? लाखो भाविक, लाखो भक्त, लाखो वारकरी आजही ज्ञानोबा तुकारामचा गजर करत समाधी मंदिरात जातात आणि नुसतं त्या समाधीवर डोकं ठेवलं ती धन्यता पाहून घेतात महाराज. एवढं महत्व त्या समाधीचं आहे. म्हणजे आजही माऊली आमच्यासाठी समाधीस्थ आहे, म्हणजे तिथे आहे. माऊलींची ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आजही आमच्या समोर आहे. माऊलींचा हरिपाठ साक्षात ज्ञानोबा माऊलींच्या रूपाने आजही आमच्या समोर आहे. अशा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण गेली 7 भाग चिंतन केलं. आजचा हा 7वा भाग. आज आपण समारोपाचं चिंतन मी आपल्याला म्हटलं. आज आपण या आमची ज्ञानराज माऊली या आपल्या चिंतन मालिकेचा आपण आज समारोप करूया. आज आपण इथेच थांबू. पुन्हा आपण भेटणार आहोत. मला वाटते परवा गीता जयंती आहे. गीता जयंतीच्या मुहूर्तावर, गीता जयंतीच्या पुण्यदिनी आपण गीता जयंतीच्या निमित्तानं थोडं चिंतन करू. नंतर पुन्हा आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने चिंतन करणार आहोत. आपली चिंतन मालिका संपणार नाही. माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने आपली ही प्रवचन मालिका, चिंतन मालिका अशीच सुरू राहणार. कारण समाधीस्थ असलेले माऊली ज्ञानोबा अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबा त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहणार आहे. माऊलींच्या चरणी ही चिंतन मालिका आपण अर्पण करू आणि इथेच थांबू. माऊलींचे एकदा भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरद्यावर ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.